तर महिला विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना आज पार पडणार आहे आणि या सामन्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय। भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मूळची सांगलीची असणाऱ्या स्मृतीकडे सांगलीकरांचंही लक्ष लागलेलं आहे। आणि आज आपण बघणार आहोत की सेंचुरी नाही डबल सेंचुरी स्मृतीच्या बॅटने 100% येईल आणि आपल्याला तिथं विजयीचा गुलाल सांगलीकरांना 100% तिथं बघायला मिळणार आहे। आज आम्ही सांगलीमध्ये जल्लोष आहे, दंगा आहे, राडा आहे, कारण की इथं जिलेबी वाटप आहे, इथं आम्ही गुलाल ठेवलेले आहेत, इथं आम्ही बॅनर लावलेत, इथं आम्ही पूर्ण स्क्रीन्स लावलेत, इथं आम्ही रॅली काढणार आहोत। आणि स्मृती मानधना म्हणजे आज आपण बघतोय की ही मुलगी जी घडली ही कोणामुळे घडली तर पूर्णपणे तिच्या कुटुंबामुळे घडली, तिच्या वडिलांमुळे घडली। स्मृती मानधना 2-3 वेळा आपल्याला इंडियाच्या संघाला ही संधी हुकलेली आहे आणि आज आपल्यासमोर ही संधी आलेली आहे आणि स्मृती मानधनाच्या शतकाच्या रूपानं हा विजय साजरा व्हावा असं अपेक्षा मी सर्व सांगलीकरच्या आणि ॲज अ प्रशिक्षक आणि सर्व सांगलीतर्फे करतो आणि आजच्या सामन्यामध्ये आपल्याला यश यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। सर्व भारतीय संघाला मी शुभेच्छा देतो।